अगं आपण ऑर्डर तरी घेतलं पाहिजे ना, कोणच नाही येत वेटर वगैरे भेट. ही निकिता बसले एवढं क्यूट बेबी डॉल सारखं, आणि ही मानसी कोरियन वेब सिरीज. नाही आहे ना, आम्ही इथे गेलो देशमुख वाड्याला, पण मी ऐकून आहे की जय मल्हार पण खूप छान आहे. हे पंगत आहे आतमध्ये. हे मला पल्लवीने सांगितलं होतं की निकी एक नंबर भेटते इथं. काय भेटतं? नॉनव्हेज का पंगतमध्ये गर्दी खूप असते मला. तिथं लाईनचे सगळे हॉटेल्सच आहेत बघ. तिकडे न्यू निवारा. मला यातले 3 माहिती आहेत, पण देशमुखवाडा, पंगत आणि जय मल्हार ते खूप छान. आणि व्हेजमध्ये प्युअर ऑप्शन बास्केट. प्युअर व्हेज किती झाले? चिल्लर दिले निकीला करा होता. करते निकी. सगळे तुझ्याकडे होते चिल्लर, सगळे 40 रुपये. कुठे गेलेली तू चिल्लर घ्यायला? सगळं मंदिर. अरे आपण ऑर्डर तरी घेतलं पाहिजे ना. अगं आपण ऑर्डर तरी घेतलं पाहिजे ना, कोणच नाही येत वेटर वगैरे. वेटर आहेत की नाही हॉटेलमध्ये? काहीच ते बघा कसं बसला आमचा पांडा. ही निकिता बसले एवढं क्यूट बेबी डॉल सारखा ड्रेस घातलाय तिने. ओ माय गॉड, ब्रासलेट पण घातले मी दिलेलं. बघू मी पण घालणार होते, पण माहिती यार मस्त दिसते. छुम. आणि हे आहे बासरी. मला सगळ्यात जास्त गाईज राधाकृष्णाची फ्रेम आवडली. ती खूप छान आहे. आणि ही मानसी. आणि गाईज मी हे बघतेय कोरियन वेब सिरीज. गाईज आहे ऑलमोस्ट 10 to 15 मिनिट झाले, अजून सुद्धा ऑर्डर घेण्यासाठी कोणच नाही आलेले. माझे डार्क सर्कल दिसत आहेत का? नाही ना. असं वेळ करू नको. किती लोक काजळ नाही लावली मी. कोण लावले? काजळ दिसते नाही. डार्क सर्कल दिसत आहे का विचारते. आहे का डार्क सर्कल? निघे होय माझ्याकडे डार्क सर्कल आहेत का? मला थोडं झालं. आता का होत आहे मग? या माणसी मग अशी गादी आठवली काढलेली. उपवास सोडायचा पहिला. गोड खा. गोड नाही, मला ते पाणी फिरवायचं आहे ना थोडं, पण नाही दिलं मला. हे निके हळू आ. तिथे हे माळ बनावं. भात नाही दिले. वो मेन्यू काय काय होते तर तुम्हाला स्टार्ट करते. स्टार्टिंगचा थाळी कशी झाली माहिती आहे का? 3 वाट्या भाज्यांची,
त्यामध्ये भाजी होतं, वांग्याची भाजी, पनीरची भाजी, वटाण्याची भाजी, वरण. स्वीट मध्ये दिले आंब्याचा रस, ते गुलाबजामुन, पिकल दिले, लिंबू, कांदा, चपाती दिली, मैद्याचं रोटी आणि गरम गरम पुऱ्या. हे एवढं पूर्ण मेन्यू होतं माहितीये का. आणि असं नाही की फक्त आंब्याचा रसच अनलिमिटेड, तुम्ही काहीही खा, सगळं अनलिमिटेड. पुऱ्यांपासून आंब्याचा रस पासून गुलाबजामुन आणि दही भल्ला, आणि ते पण एवढं टेस्टी होतं ना, म्हणजे जे काही खा सगळं टेस्टी लागत होते. फार वांग्याची भाजी पासून आंब्याचा रस पर्यंत सगळं मस्त होतं, टेस्टी होतं. आणि कसं माहितीये का, काय करतात लोक, पहिला देताना चांगलं देतात, जे सेकंड स्लॉट देतात ना त्यामध्ये थोडं क्वालिटीचं कॉम्प्रोमाइज करतात ना बाकीच्या ठिकाणी. ह्या ठिकाणी आहे ते टेस्ट, नो कॉम्प्रोमाइज. क्वालिटी पण A1 होतं, 1 नंबर होतं क्वालिटी पण. असं तुम्ही म्हणजे रिपीटेडली घेणारच सगळे, असं होतं असं. आणि मी माहिती काय काय खाल्लं, चपाती पण संपवले, रोटी पण संपवले. एक एकच देतात स्टार्टिंगला, पुरी पण एक एकच देतात, एक रोटी, एक पुरी, एक चपाती, असं 3 देतात, एक 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 एक. ते 3ही संपवले आणि वरून 2 पुरी घेतले मी. एवढं सगळं खाऊन वरून भात पण घेतला. काय टेस्ट होती तुम्हाला सांगते मी, खरंच 1 नंबर क्वालिटी होत्या. आणि तिथं सगळे लोक काय करायला आले, सगळं थाळीच खायला आले. आणि त्यांच्याकडे मेन्यू कार्ड पण नाहीये, डायरेक्ट विचारतात की तुम्हाला किती थाळी पाहिजे. मग आपण थाळीचं काउंट सांगायचं. आणि तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आम्ही तिकडे गेलेलो ना, तिथं 7, 7:15 वाजले होते. त्यावेळेस म्हणजे एकदम रिकामं होतं. मग नंतर भरायला स्टार्ट झाले. ठीक आहे, आमचं 4था नंबर होतं वाटतं. मग ती बघ निक्या किती वाढलंय, खूप जास्त टेस्टी आहे म्हणून सगळं गर्दी वाढली. गर्दी किती वाढली बघा. मी 2 दिवसाचं जेवण एकदमच खाते. पण ठीक आहे ना यार, बाहेर गेलं ना काही जास्त नाही खायचं. त्यांनी फोटो टाकला होता तरी सेकंड टाइम त्याला एक घास मला ना ते भाताबरोबर ते वाटाण्याची भाजी आणि वांग्याची भाजी ट्राय करायचं होतं, म्हणून त्याला भाजी घ्यायला लावली. भात घेतली. हॅलो, पोचला का मॅडम? बोल, मी हे रेकॉर्ड करत आहे. हब्स बंद तिथे. तू काय बघते का, ते हब कशाला बनवले? चांगलं आहे. मुस्लिम झाला का हे झाला का ते नाव घेऊन मला नाव लोकांना स्वतःचे कामं सोडून बाकीचे कामं करायला लय वेळ असतं. पण ऑनेस्टली ते कुठेतरी नसते ना. ते गाडी तळला पोहोचलेला आहे. आलिया वाघोली. बाय. आईचा ब्लॉग नाही संपत तरी संपायला नाहीच पाहिजे. जरा बाहेरचं गाणं पाहिजे, माझी घ्यायचे मला हे करायचं ते करायचं.